शनिवार दिनांक 18 मे 2024. जी मूवी बघितली आहे ती वेगळंच 7 पाऊंड्स अर्थात त्या नावाशी मला इतकं नाही हे झालं, पण स्टोरी एकदम वेगळी आहे आणि छान आहे. म्हणजे एक व्यक्ती टिम नावाचा, पण तो स्वतःला बेन थॉमस असं म्हणवतो आणि स्वतःला टॅक्स कलेक्टर IRSचा टॅक्स कलेक्टर म्हणून दाखवतो. तो त्याचा ऍक्च्युली भाऊ असतो जो टॅक्स कलेक्टर असतो, बेन थॉमस. आणि त्याची बायको म्हणजे बेन थॉमसची नाही, टिमची बायको एका म्हणजे दोघही जण कार मधनं जात असताना एका कार ऍक्सिडेंट मध्ये बायको त्याची मरते त्याच्या चुकीमुळे. आणि त्याच्या चुकीमुळे इतर 7 जण अफेक्ट होतात. तर तो स्वतःला तेव्हापासून खूप म्हणजे दोषी मानत असतो सगळ्यांचा. आणि त्याला लाईफमध्ये बाकी दुसरं काहीच दिसत नाही की काय करावं, म्हणजे त्याच्या लाईफमध्ये कोणीच नाही असं होते. मग तो हळूहळू एकेकाला असं म्हणजे शोधून काढतो, प्रयत्न करतो की आपल्याकडून काही मदत करता येईल का, लोकांना जाऊन भेटणं त्यांना, किंवा जे नीडी आहेत त्यांना मदत करणं वगैरे असं. तर अशा याच्यात मग तो एमिली नावाच्या एका बाईला भेटतो की जिला हार्टची गरज असते, म्हणजे ती काही दिवसांचीच सोबती असते, तिला हार्ट ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं. मग त्याच्या भेटीगाठी वाढून तो तिच्या प्रेमात पडतो ऍक्च्युली, आणि मग ठरवतो की आपलं हार्ट तिला ट्रान्सप्लांट करायचं. असाच एक आझरा म्हणून अंधाळा माणूस असतो, तर त्याला पण मग तो डोळे डोनेट करायचे ठरवतो. तर त्याचा एक मित्र असतो, तर त्या मित्राचे खूप ओळखी असतात आणि मग तो त्याला सांगून ठेवतो की मला असं असं एका माणसाला म्हणजे माणूस मी तुझ्याकडे पाठवीन, तर त्याला तू अपॉइंट करून घे लहान मुलांना पियानो शिकवायला वगैरे असं. नंतर अजून एक बाई असते, तिला पण त्यांनी लिव्हर ट्रान्सप्लांट केलं असतं, आणि हा स्वतः जो बेन असतो त्याचा भाऊ, तर त्याला त्यांनी लंग्स दिलेले असतात. म्हणजे असं तो प्रत्येकाला मदत करत असतो. तर ती पूर्ण असं सगळं हळूहळू हळू उलगडलंय की कसं 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 कसं. सुरुवात अशी दाखवली की तो फोन करतो की तुम्ही या नंबरला मदत पाठवू शकता का, एक माणूस सुसाईड करतोय. तो म्हणे कोण करतो, तो म्हणे मीच करतो, आणि तो ऍड्रेस कळतो. म्हणजे त्याला फक्त हेच हवं असतं की मेल्या मेल्या ह्याला हॉस्पिटलाइज करून त्याच्या बॉडी पार्ट्सचा हा उपयोग करून घ्यावा. आणि त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं असतं आपल्या बिलमध्ये. आणि लहानपणी त्याचे वडील दोघांनाही त्याच्या दोघा म्हणजे टिमला आणि बेनला ॲक्वेरियम वगैरे दाखवायला घेऊन गेले असतात. तर त्याच्यात सी अनिमोन, सी अर्चिन हे फिशेस दाखवले असतात की कसे ते बॉडीला खाऊन, म्हणजे सर्वात ब्युटिफुल पण डेंजरस फिशेस आहेत. तर ते त्यांनी डोक्यात ठेवलं असतं. आणि त्यांनी हा सगळा प्लॅन, आणि आपलं एक घर असतं ते पण त्यांनी एका लेडीला डोनेट करून दिलं असतं. ती नवऱ्यापासून तिला खूप जाच असतो, तर तिच्या मुलांना आणि तिला हेल्प करून ते घर तिच्या नावावर करून टाकलं असतं. तर म्हणून हा मग एका हॉटेलमध्ये रेंटवर राहत असतो. तर त्या हॉटेलमध्येच त्यांनी एक ॲक्वेरियम आणून त्याच्यात हे सी एनिमन वगैरे आधीपासून आणून ठेवलेले असतात फिशेस. आणि मग तो सगळा आईस वगैरे बाथ टबमध्ये पोर करतो, जेव्हा फोन करतो हॉस्पिटलमध्ये की एक माणूस इथे सुसाईड करणार आहे आणि तुम्ही हे काही हेल्प करू शकता का. हॉटेलचा ॲड्रेस वगैरे सगळं, आणि आपली बिल पण तिथेच ठेवतो. आणि त्या बाथ टबमध्ये स्वतः झोपून जातो आणि ती फिश टँक ओतून घेतो. तर ऑफकोर्स त्या सी एनिमॉन्स आणि हे सगळे अर्जंट त्याला म्हणजे खातात आणि तो डेड होतो. तर बाय द टाइम म्हणजे दाखवलंय मग की त्याला नेलं हॉस्पिटलमध्ये, आणि मग हार्ट ट्रान्सप्लांट होते आणि ती एमिली वाचते. तर मग एमिलीला पण त्यांनी एक कार्ड दिलं असतं, मग ती जाते तिथे भेटायला. मग तिलाही कळतं की तो अंधाळा माणूस, त्याला डोळे मिळाले आणि तो तिथे पियानो वाजवायला शिकतो असं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी उलगडतात की एक
त्याच्याकडनं ऍक्सिडेंट झाला असतो, पण त्याची भरपाई तो इतक्या आपलं सगळं जीवन देऊन करतो, कारण त्याला आता स्वतः करता जगायचंच नसतं. तर म्हणजे छान आहे, सुंदर आणि वेगळ्या टाईपचा सिनेमा आहे.